विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। राज्यामध्ये पावसामुळे झालेली परिस्थिती सर्व ठिकाणी आटोक्यात। अनेक ठिकाणी नदीकाठच्या लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। गिरीश महाजनांची माहिती, तो नुकसानाचे पंचनामे करण्याचे महाजनांकडून आदेश। धुळे जिल्ह्यामध्ये 11 जणांना गोवरची लागण, 38,000 बालकांची तपासणी। गोवरच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू। 2 दिवसांमध्ये 4 बालकांना गोवरची लागण, त्यांच्यावर उपचार सुरू। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली। लाभ घेतलेल्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। माजी आमदार शिरीष चौधरी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। शिरीष चौधरी 2019 मध्ये जळगावच्या अंमळनेर मतदारसंघातून आमदार होते। शिरीष चौधरींनी काही दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटलांची भेट घेतली होती। गोंदियामध्ये आईची हत्या करून मुलीची विक्री, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हे करणाऱ्यांना पोलिसांकडून अटक। आरोपी अभिषेकसह त्याची पत्नी आणि बहिणीलाही अटक। डुगीपार पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या हातनूर गावामध्ये बैल पोळ्याच्या वेळेला बैल उधळल्याची घटना। नियंत्रणाबाहेर बैल जाऊन नागरिकांमध्ये शिरल्यामुळे 6 जण जखमी। बैल उधळून भिंतीवर गेला आणि खाली कोसळला। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये घट, नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा। उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पाणी पातळीमध्ये घट। नाशिकच्या जिल्हा परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेचा घोटाळा, योजनेचा गैरवापर करत 8,000 कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं उघड। 2 पुरुषांचाही समावेश, शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यामधल्या पुजारी टोला धरणाचे 8 दरवाजे उघडले, 6,205 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।